स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीन वर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही बघू शकता, वयोमर्यादेचा अडसर नको अशा ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. पोलीस शिपाई भरतीबाबत मित्रांनो उमेदवारांच्या ठिकाणी मोठी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी तो खाली दिलेला बटन क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून एकही विद्यार्थ्यांचं सुद्धा कामा नये. सर्वांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनमध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, पोलीस शिपाई भरतीवर मित्रांनो उमेदवारांची मागणी आहे. तर बघा, राज्यामध्ये सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे मित्रांनो अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी या भरतीची संधी देण्याची मागणी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मार्च 2023मध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा मित्रांनो आधार घेत या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरामध्ये असे 10,000 उमेदवार असल्याचे या मागणी पत्रात नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार कोरोना नंतर मित्रांनो सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठवणे यामुळे अनेक पदांच्या परीक्षेसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नसून यामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी या ठिकाणी गमावल्या आहेत. अशा उमेदवारांसाठी 31 डिसेंबर 2023पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करण्यात वयोमर्यादेच्या ठिकाणी अट खुल्या व आरक्षित प्रवर्गासाठी मित्रांनो 2 ते 5 वर्षांनी शिथिल करण्यात आले होते. आणि या अध्यादेशाचा मित्रांनो आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी ह्या उमेदवारांमधून होत आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तो 31 डिसेंबर 2023पर्यंत ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्यामध्ये उमेदवारांना 2 ते 5 वर्षाची सूट मिळेल असा ठिकाणी अध्यादेश काढण्यात आला होता. तो अध्यादेश मित्रांनो आधार घेऊन विद्यार्थ्यांची मागणी अशी की आता ही जी तुमची पोलीस भरती निघाली 17,000 पदांची, तर यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 2 ते 5 वर्षासाठी ठिकाणी सूट मिळावी अशा ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं काय मत आहे? विद्यार्थ्यांना 2 ते 5 वर्षासाठी ठिकाणी सूट मिळाली पाहिजे की नाही? विद्यार्थ्यांना ठिकाणी मित्रांनो वयोमर्यादेमध्ये सूट दिली पाहिजे की नाही? तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमधून पाठवा. जर तुम्हाला वाटत असेल की सूट दिली पाहिजे तर लिहून पाठवा, सर ठिकाणी वयोमर्यादेमध्ये सूट मिळाली पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सूट नाही मिळाली पाहिजे तर लिहून पाठवा, सर वयोमर्यादेमध्ये सूट नाही दिली पाहिजे. तुमचं काय मत आहे ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे, पण प्रत्येकानं नक्की त्यांचं मत लिहून पाठवा. पुढे बघा, या अध्यादेशाचा मित्रांनो आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी या उमेदवारांमधून होत आहे. याबाबत या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून भरती प्रक्रियेबाबत पाठपुरावा करीत असून लवकर पोलीस शिपाई भरती या ठिकाणी करण्याची मागणी केल्याचं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर पोलीस भरतीची जाहिरात 31 डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना ही जाहिरात फेब्रुवारीमध्ये काढण्यात आली. या 3 महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असता सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता. त्यामुळे ह्या 2022-23च्या भरती प्रक्रियेसाठी 2021-22नुसार वयोगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली जात आहे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो? उमेदवारांना ठिकाणी संधी मिळाली पाहिजे की नाही? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन पाठवायचं आहे. पुढे बघा, ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सामान्य प्रशासनाच्या अध्यादेशानुसार 2 व 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल करणे शक्य नसल्यास या उमेदवारांना किमान परीक्षेची एक संधी देणे गरजेचं आहे असं ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलं आहे. तर तुमचं काय मत आहे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन पाठवायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो सूट दिली पाहिजे की नाही तेही लिहून पाठवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.